सगळे उमेदवार जाहीर झालेले आहे, शिवसेनेच्या वतीने जाहीर होत आहे, तुमचे उमेदवार केव्हा जाहीर होतात? नाही, आज नॉमिनेशन झाल्यानंतर कळेलच सगळ्यांना कोण कुठे कोण उमेदवार आहे हे. आज आता नॉमिनेशन आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे नामनिर्देशन पत्र सादर आज करणार आहोत आम्ही आणि प्रत्येक ठिकाणी उमेदवार ठरलेले आहेत. भाजपने सुद्धा कुठे केलं, काल रात्री उशिरा केलं. म्हणजे भाजप एवढे प्रचंड ताकद सत्ता असताना एवढी घाबरून होती की शेवटपर्यंत त्यांना उमेदवारी घोषित करण्यासाठी म्हणजे विलंब केला. याचा अर्थ असा आहे की त्यांनी सुद्धा एक सावध रीतीनं पाऊल टाकलं आहे. आमच्याकडे तर संख्याबळ अनेक नाहीच, बरोबर अनेक ठिकाणी फार कमी आहे. अशा स्थितीत या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार लढतो, उभा करतो आणि ताकदीनं लढतो. चंद्रपूरसाठी शैलेंद्र अग्रवाल नावाचे उमेदवार आम्ही अंतिम केलेला आहे. आज त्याचं नॉमिनेशन आहे. असं आता मी या ठिकाणचा पर्यवेक्षक आहे. ज्या ज्या ठिकाणी जे पर्यवेक्षक नेमले आहेत ते त्या ठिकाणी उमेदवार घोषित करतील प्रदेशाध्यक्ष. व्यापारी तुम्ही यापूर्वी आरोप केला होता, ओबीसी कॉन्ट्रॅक्टर याच्यात मोठ्या प्रमाणात दिसतात तुमच्या इकडे आणि त्यांच्या इकडे. नाही, आमच्याकडचा व्यापारी नाही आहे. तो आमचा किसान सेलचा राष्ट्रीय म्हणजे सचिव आहे आणि दुसऱ्या अंदमान निकोबार अशा 3-4 स्टेटचा तो प्रभारी पण आहे. हा आमचा कार्यकर्ता म्हणून आहे. तो व्यापारी कुठलाच व्यापारी करत आता तरी ठीक आहे, त्याचा छोटा मोठा व्यापार सगळ्यांचाच असतो, पण असा काही मोठा उद्योगपती वगैरे तो नाही आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जर ओबीसीचं आरक्षण 50% वरती जात असेल तर ते रद्द करायचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. कशा अर्थाने ओबीसीचं मोठं नुकसान सगळ्याच निवडणुकांमध्ये या अनुषंगाने वगैरे खास नियम सगळीकडे लागू झाला तर नाही, आता हा नियम लागूच होणार ना. मला आता ह्या निर्णयाला घेऊन उद्या कोणी कोर्टात गेले तर अनेक ठिकाणी ओबीसीचं आरक्षण झालेल्या महानगरपालिका आणि नगर परिषदामध्ये अधिक आहे. तिथल्या जागा रिकाम्या कराव्या लागतील. नरेंद्र मोदी म्हणतात मी ओबीसी आहे, इथले मुख्यमंत्री म्हणतात माझा DNA ओबीसी आहे, आमचा DNA ओबीसी आहे. माझा नाही म्हटलं, आमचा DNA ओबीसी आहे पक्षाचा. आता पक्षाचा DNA ओबीसी, पंतप्रधान ओबीसी आणि ओबीसीवर अन्याय का? देखा संविधानिक तरतुदीनुसार SC STला तर त्यांच्या 100% आरक्षण आपण देतो, परंतु ओबीसीला जे आरक्षण आपण देतो 27% आणि हे सगळं मिळाल्यानंतर 50%च्या वर जाणार. आता 50%च्या वर जात आहे म्हणून ओबीसीचंच आरक्षण कमी करा असा जर फतवा हे सरकार काढत असेल तर याचा अर्थ असा आहे की ओबीसी विरोधी सरकार आहे. ओबीसीचं प्रचंड यातून नुकसान होणार आहे. पुढच्या जिल्हा परिषदामध्ये तेच लागू होईल. झालेल्या निवडणुकामध्ये सुद्धा अनेक ओबीसी उमेदवार आता निवडून आलेत, त्यांना सुद्धा पदावर त्यांच्या गदा येणं येईल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारकडून निर्माण केली जाते. आणि म्हणून हे सर्व ओबीसीची मतं घेतात आणि ओबीसीचं नुकसान करतात. यामध्ये त्यांना जर करायचं असेल तर घटना दुरुस्ती करा, काँग्रेस त्याला समर्थन देईल 50%च्या वर जात असेल. पण ओबीसीला जर त्या ठिकाणी ओबीसीच्या लोकसंख्येनुसार जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळत असेल तर आम्ही तयार आहोत, पण हिंमत दाखवणार नाही. यांच्यामध्ये तो दम नाही. फक्त मतं घेण्यासाठी हिंदू ओबीसी करणं आणि बहुजन समाजाला, आमच्या ओबीसी समाजाला मूर्ख बनवणं एवढाच धंदा यांचा आहे. यामध्ये ओबीसीला डबल फटका बसणार, कारण की ते पूर्णांकाचा सुद्धा नियम लागतो. जर अपूर्णांकावर म्हणजे 1.55 जरी असला तरी तो एक सीटचं तसंच नुकसान होणार आहे. त्यामुळे मोठा फटका डबल बसणार आहे. नाही आहेच ना, 50%च्या वर 0.1 जरी गेला तरी एक सीट कमी होईल. हे सगळंच ठरलेलं आहे. आणि यामध्ये नुकसान झालेल्या ज्या काही निवडणुका आहेत, उद्या जर कोणी कोर्टात गेलं तर अनेक ठिकाणी 0.5च्या वर निवडणूक आहे. आता ग्रामपंचायतला फतवा काढला आणि नगर परिषदा घेऊन टाकल्या. निवडणुका घ्यायच्या आहेत विधान परिषदेच्या म्हणून, नगर परिषदा महानगरपालिका, तिथे सुद्धा अनेक ठिकाणी आरक्षण पुढे गेलेलं आहे. हे फार डेंजर आहे. म्हणजे आमच्या लोकांचा गळा घोटण्याचं कामच सुरू झालं आहे ओबीसींचा. ज्या ठिकाणी निवडून आलेत उद्या त्यांना जर त्या जसं 2000 मला वाटतं 19 मध्ये की 20 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेमध्ये झालं, हे 5-7 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस सुद्धा त्या अनेक लोकांना राजीनामा पदमुक्त केलं गेलं. म्हणजे निवडणुकीला उभे राहिले, त्यांनी पैसा खर्च केला आणि त्यांना पदातून मुक्त व्हावं लागलं. अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी येईल. हे सगळ्या ठिकाणी लागू करावं लागेल. फार वाईट आहे हे. पण हे बेअक्कलपणा आहे हा ग्रामविकास विभागाचा. 50%च्या वर गेल्यावर ओबीसीचं आरक्षण कमी करा. सर्वोच्च न्यायालयात अजून
निकाल प्रलंबित आहेत, थापाड्या मारण्याचं काम सरकार करते आहे. मग त्यांना काय लाज वाटत नाही का? लवकरात लवकर निकाल लावून घेतले पाहिजेत. कशाला तारीख पे तारीख मागत आहे? कमर्शियल एलपीजी की रेट बढ़ा दिए, 42 रुपए के बदले 3100 रुपए तक सिलेंडर मिलेगा कमर्शियल। तो अब कमर्शियल बढ़ जाए तो महंगे पे उसका असर होगा, इंडस्ट्री पे इसका असर होगा, होटल्स में जो है उसमें उसका असर होगा. सब होटल्स वाले अपना रेट बढ़ा देंगे, छोटा मोटा व्यवसाय है वो मर जाएगा. तो ये मारने के लिए इसने पहले तैयारी कर चुके हैं. ये जिस तरह से रेट बढ़ा रहे इसका भी बढ़ा देंगे. अभी डोमेस्टिक का भी रेट बढ़ाने वाले हैं. पहले व्यापारी का बढ़ाते फिर वो डोमेस्टिक का बढ़ाते. डीजल पेट्रोल के दाम भी बढ़ने वाले हैं. सुळेंचे व्याही असलेल्या अरुण दाखानींना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे की पवार कुटुंब राजकारणात कार्यकर्ते आणि पारिवारिक संबंध वेगळे जपतात. नाही, त्या पवाराचा काय संबंध आला? म्हणजे पवारांनी उमेदवारी घोषित केली काय? कमाल आहे तुमची. हा प्रश्न भाजपने विचारा ना. तुम्ही पवारांना विचारून उमेदवारी दिली का? भारतीय जनता पक्षाने उत्तर दिलं पाहिजे. मी त्याच्या संदर्भात काय उत्तर देऊ? पण एक आहे की यांना उद्योगपती मोठे लोक यासाठी लागतात आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा विसर होतो यांना वारंवार. महात्मा गांधीच्या प्रेरणेने सुरू झालेलं गोरज भंडार तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या आदेशानुसार बंद पडलेली आहे. खरं तर एवढ्या वर्षापासून शेतकऱ्यांचं दूध विकत घेऊन काम करत होती ती संस्था बंद पाडली. 25 लाख रुपयाचा जवळजवळ तिचा माल जो आहे तो जप्त केला. एवढ्या वर्षात कधी कारवाई झाली नाही. खरं तर तिची तक्रार नाही. तो गोरज भंडारचा गोरजपा का साधा समुद्र पार जाऊन पोहोचतो. नाही, गोरखपार का बंद केलं हे मला माहीत नाही तर कशामुळे बंद केलं. पण ते काय त्याच्यामध्ये बघा आहे असं आहे की त्यांना त्या डिपार्टमेंटला ड्रग्स अँड फूड अँड ड्रग्सवाल्यांना जर काही त्याच्यामध्ये दोष आढळला असेल तर बंद करायला बघा. कुठलाही लोकांना खायचं अन्न आहे हे प्युअर असलं पाहिजे. त्यामध्ये कुठे भेसळ असता बिना भेसळ युक्त असं नसावं हे सगळं आहे. त्यांनी पतंजलीचे अनेक प्रॉडक्ट बंद केले. त्यामुळे माझं मत असं आहे की कुठेही कोणीही चुकत असेल, पूर्वी प्युअर होतं आता काही त्याच्यामध्ये गडबड चालली का हे तपासलं जाईल ना. कारवाई हे सगळ्यालाच अपेक्षित आहे. मी गांधीजींच्या काळात सुरू झालं म्हणून आत्ताच्या कोणी जर त्यामध्ये काही गडबड केली असेल मला वाटत नाही की, कारण ते गांधीजीच्या तत्वानुसार चालणारे आहेत. परंतु यांना काय आढळलं याची माहिती मी घेतो. जर न आढळता असं काही केलं असेल तर आपण त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. लाडकी बहीणचे 80,000 महिला 80 लाख महिला ज्या कमी केल्या यांचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणुकीमध्ये वापर झाला. निवडणूक झाली, महानगरपालिका झाल्या, अर्ध्या जिल्हा परिषदा झाल्या, नगरपरिषदा झाल्या. आता लाडकी बहीण तुझा काय आमचा संबंध? बहीण तिकडे, भाऊ इकडे. भाऊ खुर्चीवर बसून मस्त मजा मारतो आहे, दाबून माल खातो आहे, महाराष्ट्र लुटतो आहे. लाडक्या बहिणीला हव्यावर सोडून दिलाय. जा तू मर का वाच. 80 लाख महिला कमी केल्या तर त्यांचा तडतडाट, त्यांचा शाप या महायुतीच्या सरकारला लागेल. आणि असेच हे तडफडून ज्या महिलांचा श्राप फार मोठा असतो, ज्यावेळेस ती बोटं मोडून मनातून अंतकरणातून श्राप देते ना त्यावेळेस यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. अशी ती आता गावागावात सत्यानाश करायसाठी यांचा टपलेली आहे. ज्या दिवशी जातील निवडणुकीच्या मतं मागायसाठी तर यांची पूजा ती ते करेल. हे जे बनवाबनवी केली, फसवणूक केली लाडक्या बहिणीची, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. पतंजली समूहाकडून अनेक बरोबर जाहिरातीवर दिल्या गेलेल्या जी काही कारवाई होती आता लोकांची मागणी आहे की तुकाराम मुंडे निदान 2 ते 3 वर्ष त्या पदावरती त्या ठिकाणी बदली होऊ नये. आता हे सरकारला आम्ही विनंती करू, कारण तो बाबा रामदेव त्याचं कारण पूर्ण दोनही डोळे काही पूर्ण उघडे असतात असं नाही आहे. त्यामुळे त्याचं तो जेवढं मधमाशा नाहीत किंवा पोळे निघत नाही तेवढा तो सहज विकतो. जेवढी गाया नाही तेवढा तो तूप विकतो. म्हणजे जे काही जेवढं मिळत नाही देशात त्याच्यापेक्षा 4 पट तो विकतो. याचा अर्थ असा आहे कारण त्यामध्ये भेसळ आहे आणि तो भेसळ आहे म्हणून पकडला गेलेला आहे. तर खरं म्हणजे लोकांच्या आरोग्यावर जो काही दुष्परिणाम होतो आहे, अनेक नवीन रोग माणसाला जळत आहेत. कॅन्सरसारखा रोग आता सगळीकडे पसरत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुकाराम मुंडेंना 3 वर्ष ठेवून हे सर्व भेसळ शुद्ध केलं पाहिजे. यासाठी आम्ही मागणी करू. भाजपने 4 OS आयात केलेले दिलेले आहे जे भाजपचे स्वतःचे नाही आहे या निवडणुकीत.
नाही, ते तर अर्धे काँग्रेसमध्ये आहेत. आता मी सगळ्या काँग्रेसवाल्याला सांगतो, चला पूर्णच भाजपमध्ये जाऊ आणि भाजपमधून पूर्ण घेऊन आपण वापस येऊ, म्हणजे हे भाजपमुक्त महाराष्ट्र देश होऊन जाईल. अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. जे काही जाते आहेत आता अर्ध्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री तर हे काँग्रेसमधूनच गेलेले आहेत. आता अर्ध्यापेक्षा अधिक आमदार भाजपमध्ये गेले, जे आपल्या काँग्रेसमधून गेलेले आहेत. आता विधान परिषदेमध्ये उमेदवार जे आहेत ते तर अर्धे काँग्रेसमधूनच आहेत. त्यामुळे आता पुरीच काँग्रेस भाजपमध्ये विलीन करा आणि भाजपमधून भाजपवाल्याला ओरिजिनल हटवून टाकून ओरिजिनल काँग्रेस करा. आता अशी परिस्थिती होईल. आता काय आहे, सत्तेसाठी वाटेल ते, केवळ काँग्रेस मुक्त भारत, काँग्रेस मुक्त भारत. आता भाजप काँग्रेस युक्त भाजप होत चालली आहे हे त्यांना दिसत आहे. त्यामुळे हे जे काही लोकांशी बनवाबनवी, लोकांशी शब्दाचा छल करून धार्मिक भावना भडकवून जे काही चाललं आहे त्याचं उत्तर जनता मागेल. CBSE